मिरज तालुक्यातील खंडेराजुरी या ठिकाणी असणाऱ्या रॉयल विला या रिसॉर्टमध्ये गेलेल्या मिरजेतील जोडप्याबाबत गैरप्रकार घडला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। याबाबत त्यांनी थेट या रिसॉर्टमध्ये धडक देत पाहणी केली। मिरज तालुक्यातील खंडेराजुरी या ठिकाणी डोंगरावर असणाऱ्या रॉयल विला या रिसॉर्टमध्ये 2 दिवसांपूर्वी मिरजेतील तरुण आपल्या पत्नीला घेऊन गेला होता। या ठिकाणी असणाऱ्या एका रूममधील बाथरूमच्या खिडकीची जाळी कट केलेल्या अवस्थेत होती। या खिडकीला लागून स्टोर रूम करण्यात आली होती। या स्टोर रूममधून बाथरूममधील खिडकीच्या जाळीतून बाथरूमच्या आतील सर्व दिसून येत होते। ज्यावेळी मिरजेतील तरुण या रूममध्ये गेला होता त्यावेळी त्याची पत्नी बाथरूममध्ये गेली असता मागील बाजूस असणाऱ्या स्टोर रूममध्ये त्यांना हालचाल दिसली। त्यावेळी कुणीतरी त्या ठिकाणी असल्याचे त्यांना जाणवले। त्यामुळे ती घाबरून बाहेर आली। त्याबाबत तिने आपल्या पतीला हा प्रकार सांगितला। त्यांनी सदरची रूम सोडल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थापकाला हा प्रकार सांगितला, मात्र त्यांनी असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले। याबाबत तरुणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे आणि तालुका प्रमुख प्रकाश साळुंखे यांना हा प्रकार सांगितला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता या ठिकाणी बाथरूममध्ये असणारी जाळी कात्रीनं कट केल्याचे दिसले आणि स्टोर रूममधून बाथरूममधील सर्व प्रकार दिसत असल्याचे जाणवले। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जोडप्याचे मोबाईल शूटिंग करण्यात येत असल्याचा आरोप करत मालक आणि व्यवस्थापकाला धारेवर धरले। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून झालेल्या गैरप्रकारची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही खंडेराजुरी येथील रॉयल रिसॉर्ट येथे आलो असता 2 दिवसापूर्वी आमचे मित्र या रिसॉर्टमध्ये त्यांच्या फॅमिलीला घेऊन आले होते आणि त्यांच्या निदर्शन असा प्रकार आला की ज्या रूममध्ये राहत होते त्या रूमच्या बाथरूमला होल पडलेला आहे आणि ते होल असं आहे की ते जाणून बुजून केलेलं आहे। आम्ही प्रत्यक्ष येऊन त्याची तपासणी केली असता एक त्याची काच वरती गेली आणि त्या काचेला लाकूड लावलं होतं आणि ते जे जाळी आहे ती जाळी कट केलेली होती। असं नाही की आपोआप कट झालं, काय नाही। आम्ही प्रत्यक्ष तपासणीत आमचं निदर्शन असं आलं की ती कट केलं आणि त्यातनं कोणीतरी शूटिंग करतंय किंवा बघतंय असा प्रकार इथं घडलेला आहे। आणि आज आम्ही मालकाला जा विचारला असता मालकाने उडवडची उत्तर दिले आहेत। आम्ही गप बसणार नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप बसणार नाही, याचा भांडाफोड करणार। हे रिसॉर्ट लवकरात लवकर सील केलं पाहिजे अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे करणार आहे। आणि जो काही गैरप्रकार घडलेला आहे हे सगळी चौकशी करून दोषी आढळल्यास मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार। आणि इथून पुढे मी नागरिकांना आवाहन करतो या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या की आपण इथल्या रूमच्या बाथरूमच्या ज्या खिडक्या आहेत, ज्या खिडक्यांना जाळे आहेत, ते काचा आहेत, ते चेक कराव्या जेणेकरून आपली प्रायव्हसी भंग होऊ नये। आपल्यासाठीच बोलतोय मी, कारण आपले बायको असेल, आपली मुलं असतील, आपण असेल, आपलं कोणतरी बघते, आपल्याला कोणतरी आपलं शूटिंग करते, हे जर उद्या भविष्यात व्हायरल झालं तर ह्याच्या डिप्रेशनमध्ये जाऊन काही आत्महत्या सुद्धा होऊ शकतात। हे प्रकरण जितके साथ दिसते एवढं नाही, खूप गंभीर आहे आणि ह्याचा तपास लवकरात लवकर झाला पाहिजे आणि दोषी आढळल्यास कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही उद्या पोलीस प्रशासनाकडे रीतसर पत्र देऊन करणार आहोत। मी प्रकाश साळुंखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मिरज। आज खंडेराजुरीमध्ये रॉयल रिसॉर्ट म्हणून जे एक रॉयल विला जे चालवत आहेत तिथं आपले मित्र फॅमिलीसाठी एक निवांत क्षण म्हणून इथे एक सुट्टीसाठी आले होते। आले असताना त्यांच्या निदर्शनास असं आलं की इथं आपलं काहीतरी इथं व्हिडिओ शूटिंग होतं किंवा काहीतरी गोष्टी असं होतात। त्यामुळे त्यांनी चेक केलं तिथं त्यांना बाथरूममध्ये एक जाणीवपूर्वक एक असं भस्का मिळाला की तिथं कोणतरी आपलं व्हिडिओ शूटिंग करतं आहे किंवा असं एक प्रकारचं कोणीतरी थांबलं आहे। पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करणार, पण त्यांना इथून हे खंडेराजुरी जे रिसॉर्ट बघताय ती रिसॉर्ट एकदम पूर्ण गावच्या पूर्ण आत आहे आणि त्यांना इथं जीवांची भ्या असल्यामुळे त्यांनी तिथं कुठलीही वाच्यता कुठलीही गोष्टी न करता त्यांनी तिथून आपले रिसॉर्ट त्यांनी चेकआउट केले आणि सरळ त्यांनी मला सांगितले की दादा असा प्रकार घडलेला आहे आणि घडलेला प्रकार तुम्ही पहिला एकदा समक्ष बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीची जाणीवपूर्वक बघा आणि मग आपण पुढची जी काय आहे कारवाई ती आपण करूयात। त्या हिशोबाने आम्ही सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी, आमचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे असू दे, संकेत जाधव असते, आमचे श्रीनाथ कोळी असू दे आणि आमचे कोमल कवटेकर असू दे, आम्ही प्रत्यक्षात तिथे येऊन बघितलं आणि वास्तविकता प्रकार बघता हा प्रकार खूप गंभीर आहे आणि तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच। आणि लवकरात लवकर उद्या सकाळी आम्ही DYSP ऑफिस असू दे, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन असू दे किंवा SP ऑफिस असू दे, या मार्फत ह्या रिसॉर्टला ह्याच्या अगोदर असे किती कपलवरती किंवा असे कोण येत असतील इथे, असे जे काही अश्लील प्रकार इथे घडले असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी महाराष्ट्र सेनेच्या वतीने मी चौकशी